तुमचा हक्क, तुमची बातमी, तुमचा आवाज. T4 न्यूज, स्वातंत्र्य पत्रकारितेचे. नमस्कार, मी महेश भाग्यवंत. आपण पाहताय T4 न्यूज. इंदोरी येथील कॅडबरी कंपनीमध्ये निलेश बाळूढोरे हे. तर सर, काय सांगाल आपण किती वर्षांपासून पाठपुरावा करताय आणि याबाबत आपल्याला कंपनीने काय काय सांगितले आहे? 2019 साली आम्हाला गैरहजर प्रकरणामध्ये बडतर्फ केलं होतं. ज्यावेळी बडतर्फ केलं त्यावेळी आमच्याबरोबर अजून 35 ते 36 कामगार त्या प्रक्रियेमध्ये होते. पण कंपनीने जाणून बुजून आमच्यावरती ही प्रक्रिया केलेली आहे. त्याचं कारण असं होतं, त्यावेळी व्हीआरएस स्कीम कंपनीमध्ये स्वइच्छा सेवानिवृत्ती कंपनीमध्ये येणार होती. कामगारांमध्ये प्रेशर प्रॅक्टिस म्हणजे दबाव आणण्यासाठी त्यांनी आमचा हे केलाय, थोडक्यात उपयोग केलाय असं वाटतं म्हणजे त्यावेळी झालेलंच आहे. आणि त्याच्यानंतर वारंवार युनियन कंपनी यांनी आम्हाला वारंवार आश्वासन करून की तुम्हाला आम्ही काहीतरी करू, तुमच्यासाठी काहीतरी करू, तुम्हाला असं आम्ही घरी बसणार नाही असं वारंवार आम्हाला आश्वासन देऊन त्यांनी आम्हाला आजपर्यंत थोडक्यात आश्वासन दिल्याच्या नंतर त्यांनी आजपर्यंत आम्हाला असं थोडक्यात आपल्या भाषेत फसवलं म्हणलं तरी चालेल. आणि ज्यावेळी 3 महिन्यापूर्वी आम्ही परत आमरण उपोषणाला बसणार होतो त्यावेळी आम्हाला परत कामगार आयुक्तांच्या समोर आम्हाला बोलवून घेतलं. बोलवून घेतल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला तिथं पण आश्वासन दिलं की कंपनी आपली म्हणजे नाही का कामगारांच्या बाबतीत चांगला निर्णय घेते, कधी अन्याय नाही होऊन दिला, आपण काहीतरी करू. त्याच्यानंतर कंपनीमध्ये आतमध्ये 7 ते 8 मीटिंग आमच्या बरोबर केल्या. आम्ही तुम्हाला काहीतरी मोबदला देऊ असं आश्वासन दिलं. त्याच्यानंतर 15 दिवसानंतर ज्यावेळी मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला गेलो किंवा त्यांच्याशी संपर्क साधायला गेलो त्यावेळी त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली. आणि नंतर 3 दिवसापूर्वी एक लीडर आहेत आमचे कामगार प्रतिनिधी, त्यांच्याशी मी संपर्क केला असं ते डायरेक्ट म्हणले की कंपनी आता वेगळ्या मूडमध्ये आहे, त्यामुळे तुझा तू निर्णय घे, तुला काय करायचं ते, किंवा कंपनी आता वेगळ्या मूडमध्ये त्याच्यामुळे असे सांगितल्यावरती आपण कायदेशीर कोणता आधार घेतला का या गोष्टीसाठी? कायदेशीर आधार घेतला होता. पण युनियनचं असं म्हणणं होतं की तू त्यावेळी केस नव्हती लावायला पाहिजे, तू केस का लावली. ती केसच्या याच्यामध्ये मी थोडस दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी ती कोर्टमधून ती ऑर्डर आणली आणि कोर्टमधून त्यांनी असं दाखवलं की या कामगार याच्यामध्ये इंटरेस्टेड नाहीये असं दाखवून त्यांनी कोर्टमधून ती ऑर्डर काढून आणली. तसे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. त्यांचं असं म्हणणं की कामगार अजिबात इंटरेस्टेड नव्हता. पण 7 वर्ष याला आम्ही पाठपुरावा करतोय. आता ही प्रक्रिया चालू असताना स्वतः प्रशांत दादा पण आमच्या बरोबर आहेत आणि नितीन दादा पण त्यावेळी त्यांना बशी कल्पना मी फोनवरून पण दिली होती इथून मागे. पण शक्यतो प्रशांत दादा पहिल्यापासून या प्रक्रियेमध्ये त्यांना माहिती की यावेळी काय काय झाली प्रत्येक वेळी. आज निलेश बाळूढोरे कॅडबरी कंपनीच्या गेट समोर आमरण उपोषणाला बसला असताना हा आमचा सहकारी 2019 ला या कॅडबरी कंपनीमध्ये मी पण युनियन प्रतिनिधी म्हणून काम करत असताना कंपनीने त्यावेळेस आम्हाला आव्हान केलं की आपण कंपनीमध्ये व्हीआरएस लावत आहोत आणि कंपनीला अतिरिक्त कामगारांची गरज नाहीये. स्वेच्छानिवृत्ती करत असताना कंपनीने दबाव तंत्र म्हणून निलेश बाळूढोरे असेल, तुषार गोरडे असेल, तसेच बोत्रे आणि शेलार अशा 4 जणांना कुठल्याही पूर्व सूचना न देता केवळ सुट्ट्यांच्या कारणावरनं कामावरनं निलंबन केलं. असं करत असताना कंपनीने कुठली पूर्व सूचना दिली नाही. या 4 कामगारांबरोबर अतिरिक्त अजून 36 कामगार देखील त्या कॅटेगरीमध्ये होते. परंतु एक दबाव तंत्र कामगारांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीने त्यांनी कामावरनं कमी केलं. परंतु आज कंपनी असं करत असताना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून किंवा त्यांना एक पूर्ण सूचना देऊन एक बाबा कामात सुधारणा करावी अशा काही गोष्टी करून त्यांना कामासाठी संधी किंवा त्यांच्या मोबदला देण्यासाठी कंपनीने प्रयत्न करायला हवा होता. त्यावेळेस मी देखील युनियन प्रतिनिधी असताना मी व्हीआरएस घेतली, स्वेच्छानिवृत्ती करून मी कंपनीच्या बाहेर गेलो. त्यानंतर ह्या प्रकरणाला एक वेगळं वळण देत गेले आणि आजपर्यंत त्यांनी करू बघू अशा पद्धतीनं आम्ही युनियनशी मॅनेजमेंटशी सातत्याने मी फोनद्वारे भेटून या निर्णय तुम्ही करा, या कामगारांना एक सुखाचा घास गोड होईल यासाठी काहीतरी मोबदला आपण द्यावा ही वारंवार मी देखील विनंती केलेली आहे. आमच्या युनियनचे करकरे साहेब यांना देखील भेटून आज या कंपनीला या 4 कामगारांचा प्रश्न काही मोठा नव्हता. एक चांगल्या प्रकारचं वातावरण आपल्या भागात आहे आणि या वातावरणात आपल्या कामगारांवर जर अन्याय होत असेल आणि त्याला आज उपोषणासाठी वेळ येत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे. मी आणि आज या ठिकाणी निलेशच्या पाठीमागे आम्ही आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. आज आपल्या मावळ तालुक्यातील इंदोरी येथील कॅडबरी कंपनीच्या समोर
आमचे जवळचे सहकारी आणि एक कामगारांसाठी सदैव अखंडपणे काम करणारे निलेश बाळू ढोरे हे स्वतः आमरण उपोषणासाठी आजपासून त्यांनी बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या इंदुरी गावचे सुपुत्र उद्योजक प्रशांत दादा असतील, सरपंच निलेश दादा असेल, शेखर असतील, आम्ही स्वतः निलेश भाऊ आणि त्यांच्या समेत बसलेले त्यांचे अनेक सहकारी त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी खरं तर आज आम्ही आलो. तसं निलेश भाऊंनी प्रशांत दादांनी सांगितलं की मॅनेजमेंटनी केवळ चाल ढकल करून कुठल्याही प्रकारचं कामगारांना किंवा आज निलेश भाऊ आणि त्याच्या सहकार्यांना कुठली पूर्व सूचना किंवा कुठल्या प्रकारचं नोटीस न देता त्यांना डायरेक्ट घरी बसवलं. आणि हे बसवत असताना त्यांनी आपल्या मनमानीचा आणि पदाचा गैरवापर आणि आपल्या जवळ असलेल्या पॉवरचा गैरवापर केलेला आहे. पण आमच्या सारख्यांचं एवढंच मॅनेजमेंटला सांगणार की हे इंदुरी गावच्या आणि परिसरातील भूमिपुत्र आहेत आणि ह्या इंदुरी गावाने तुम्हाला आजपर्यंत एवढं सहकार्य केलं, जागा दिली, कंपनी देखील चांगल्या प्रकारे चालत आहे. कुठल्या प्रकारचा या गावचा तर या कंपनीला कायम सहकार्य, कुठला त्रास नाही आणि यांनी सदैव कंपनीच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि त्यांनाच त्याची परतफेड म्हणून तुम्ही या कामगारांना घरी बसवता का, असं आमचं या कंपनीच्या प्रशासनाला आमच्या सारख्याचा प्रश्न आहे. कारण का एक कामगार याच्यामध्ये काम करणारे प्रशांत दादा देखील युनियन मध्ये काम केलं. ते म्हटले आम्हाला स्वइच्छेने VRS घ्यायला लावला, पण बाकीच्यांचं नुकसान नको व्हायला म्हणून त्यांनी देखील स्वइच्छेने VRS घेतला की आपल्याला बाकीचे उद्योग व्यवसाय आहेत बाकीच्या या ठिकाणी स्टेबल होत. परंतु कंपनीने त्यांचा VRS घेतल्यानंतर देखील बाकीच्या कामगारांना डायरेक्ट आपल्या मनमानीप्रमाणे काढून टाकणं हे कितपत योग्य आहे. आणि एक या कामगारांना गेली 7 वर्ष तुम्ही खोटी आश्वासनं देऊन आज त्यांच्यावरती आमरण उपोषण करण्याची वेळ येते, याच्यासारखी दुर्दैवी बाब कोणतीच नाहीये. म्हणून प्रशासनाला देखील आमचं सांगणं आहे की तुम्ही लवकरात लवकर याच्यात योग्य न्याय करावा आणि निलेश भाऊ असताना त्यांचे सर्व 3 सहकारी त्यांना परत कामावरती रुजू करून घ्यावं. हीच आम्ही या आमरण उपोषणाच्या माध्यमातून कंपनी प्रशासनाला सांगू इच्छितो. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि पाहत रहा द फॉर न्यूज.